खासदारांच्या ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटींची जमीन. हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाने जमीन भेट म्हणून दिल्याचा दावा. महाराष्ट्राच्या राजकारणात ही बातमी प्रचंड गाजली. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद रसूल यांच्या नावावर संभाजीनगर जालना रोडवरच्या दाऊदपुरा भागातली 3 एकर जमीन आहे. रेडी रेकनरनुसार या जमिनीची किंमत तब्बल 150 कोटी रुपये इतकी आहे, अशा बातम्या आल्या. आता खासदारांच्या ड्रायव्हरच्या नावावर मोक्याच्या जागी तब्बल 150 कोटी रुपयांची जमीन असल्यानं या गोष्टीची प्रचंड चर्चा झाली. पण ही जमीन तुमच्या नावावर कशी आली या प्रश्नाचं उत्तर देताना जावेद रसूल यांनी हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाच्या वंशजांनी आपल्याला ही जमीन हिबानामा म्हणून दिल्याचं सांगितलं. आता यावरून अर्थातच राजकारण तापलं, पण यावरून काही प्रश्न सुद्धा पडले. हैदराबादचं हे सालारजंग कुटुंब आहे कोण? त्यांची संभाजीनगरमध्ये 150 कोटींची जमीन असली आणि त्यातही ते ही जमीन गिफ्ट म्हणून देत असतील तर हे कुटुंब किती श्रीमंत असेल? याच प्रश्नांची उत्तरं, सालारजंग कुटुंबाचा इतिहास आणि त्यांच्या श्रीमंतीचे किस्से जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. हैदराबादचे निजाम म्हणजे अतिशय श्रीमंत राजघराण्यांपैकी एक. या निजामशाहीचा मूळ पुरुष म्हणजे निजाम उल मुल्क. थोरले शाहू छत्रपती आणि बाजीराव पेशव्यांच्या कालखंडात या निजामाचा उदय झाला. मराठ्यांसोबत या निजामशाहीचा दीर्घकाळ संघर्ष राहिला. या निजामाचे पंतप्रधान किंवा दिवाण म्हणजे सालारजंग घराणं. या प्रतिष्ठित सरंजामशाही घराण्यानं 1720 ते 1948 अशी 225 वर्ष निजामाची एकनिष्ठेनं चाकरी केली. त्यातही या घराण्यातील 5 लोकांनी दिवाणी सांभाळली. हैदराबाद येथे दिवाण देवडीमध्ये राहणारे हे कुटुंब मूळचं अरबी होतं. निजामाच्या दरबाराचे जे काही प्रोटोकॉल किंवा महत्त्वाचं पद होतं त्यामध्ये उमरा ए उज्जामपैकी एक कुटुंब म्हणूनही या कुटुंबाची ओळख होती. कोसगी, कोप्पळ, येलबुर्गा, दुंडगड, रायगड आणि अजिंठा अशी 6 तालुक्यांची जहागिरी यांच्याकडे होती, ज्यात 450 पेक्षा जास्त गावांचा समावेश होता. आणि या पूर्ण जहागिरीचं उत्पन्न होतं तब्बल 23 लाख रुपये. निजामाच्या काळात जहागिरीमधून 23 लाख रुपये उत्पन्न घेणारं कुटुंब, यावरून आपल्याला त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज लागतो. आता पाहिला पाहिजे या कुटुंबाचा इतिहास. या राजघराण्याला सालारजंग ही उपाधी मिळाली नवाब दर्गा कुली खान याच्या कारकिर्दीत. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी हा नवाब निजामाचा दिवाण म्हणजेच पंतप्रधान झाला. आपल्या काकाच्या अकाली निधनानंतर त्याने ही जबाबदारी स्वीकारली. जेव्हा पहिल्या सालारजंगने कारभार सांभाळला तेव्हा निजामाच्या राज्याची पुरती वाट लागलेली होती. भ्रष्टाचार बराच वाढला होता. कायद्याचा धाक कुणाला राहिलेला नव्हता. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं होतं. तेव्हा या तरुण सालारजंगने हिमतीने सगळी जबाबदारी घेतली. शाळा बांधल्या, शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी दर ठरवण्यात आले, विहिरी खोदल्या, पोलिसांच्या व्यवस्थेची पुनर्रचना केली, न्यायालय उभारलं, रस्ते बांधले. पाहता पाहता निजामशाहीचं रूप बदललं. या सालारजंगवर ब्रिटिश संस्कृतीचा प्रचंड प्रभाव होता. त्याला लहान असतानाच इंग्रजी भाषा शिकवण्यात आली होती. चेष्टेने निजाम त्याला अंग्रेजी बच्चा असं म्हणायचे. इसवी सन 1877 साली दिल्लीच्या दरबारात इंग्रजीमध्ये भाषण करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे हा सालारजंग. पाहता पाहता त्याच्या तल्लख बुद्धीची, कर्तृत्वाची, ब्रिटिश प्रेमाची ख्याती पूर्ण भारतात झाली. या सालारजंगने एक आकर्षक मूर्ती खरेदी केली होती. बुरखा घेतलेली रेबेका असं त्या मूर्तीचं नाव. आज भारतातल्या सर्वात महागड्या वस्तूंपैकी एक म्हणून या मूर्तीचा उल्लेख केला जातो. अखंड संगमरवरामध्ये तयार केलेली ही मूर्ती प्रचंड विलक्षण आहे. त्याच्या निधनानंतर त्याचा मुलगा लायक अली खान हा वंशपरंपरागत दिवाण झाला आणि त्याचं नामकरण झालं सालारजंग दुसरा. पण हा सालारजंग अकाली मेला. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी त्याचा पुण्यात मृत्यू झाला. त्याचा मुलगा त्यावेळी फक्त 24 दिवसांचा होता. जेव्हा त्या मुलाचं वय 10 वर्ष झालं तेव्हा निजामानं त्याला जहागीर दिली आणि त्याच्या घराण्याची पदवी दिली. सालारजंग आणि युसुफ अली खान बनला सालारजंग तिसरा, भारताच्या इतिहासातला सगळ्यात प्रसिद्ध सालारजंग. या सालारजंगने आपल्या पंतप्रधान पदाची जबाबदारी केवळ 2 वर्ष सांभाळली आणि तब्येतीच्या कारणाने वयाच्या 23व्या वर्षी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण या सालारजंगने मात्र आपल्या आजोबांचा कलाप्रेमाचा वारसा सांभाळला. त्याला जगभरातील मौल्यवान वस्तूंचा संग्रह करण्याची आवड होती. त्याच्या घरी दिवाण देवडीमध्ये रोज जगभरातील जुन्या वस्तू विकणाऱ्या डीलर लोकांचा राबता असायचा. जगभरातील वेगवेगळ्या मौल्यवान वस्तूंचा कॅटलॉग त्याच्या समोर मांडलेला असायचा. युरोप आणि मध्य पूर्व देशातील वस्तू, पोथ्या, छापील पुस्तकं अशा अनेक गोष्टी जमा करण्याचा छंद त्याला लागला. त्याने या खरेदीसाठी आपला हात कधीही आखडता ठेवला नाही. पाहता पाहता हा संग्रह अफाट झाला. 45,000 पेक्षा जास्त मौल्यवान वस्तू, 9,000 पोथ्या पुराणं आणि 47,000 छापील पुस्तकांचा संग्रह जमा झाला. यावरून किती प्रचंड प्रमाणात सालारजंगने पैसा खर्च केला असेल याचा आपण फक्त अंदाज लावू शकतो.
त्याचं निधन झाल्यावर त्याने जमा केलेल्या वस्तूंचं एक संग्रहालय निर्माण करण्यात आलं। तेच आजचं प्रसिद्ध सालारजंग संग्रहालय, भारतातलं सर्वात मोठं तिसरं संग्रहालय। सालारजंग तिसऱ्याने आपला सगळा संग्रह दिवाणदेवडीमध्ये जमा केला होता। सन 1951 साली त्याच जागी संग्रहालय तयार करण्यात आलं। त्याचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं। पुढे काही वर्षांनी हे संग्रहालय हलवण्यात आलं आणि सद्यस्थितीत असणाऱ्या वास्तूमध्ये हा संग्रह जमा करण्यात आला। या सालारजंगने अनेक कलाकार, लेखक, कवी, साहित्यिक यांना संरक्षण दिलं, कलांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले। त्यांच्या जहागिरीमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात संपत्ती होती। या सालारजंग कुटुंबाने निजामाची अखेरपर्यंत एकनिष्ठेने सेवा केली। अतिशय श्रीमंत अशा या सरंजामी कुटुंबाच्या 5 पिढ्या पंतप्रधान पदावर विराजमान झाल्या। मध्य पूर्व देशामधून कामाच्या शोधात भारतामध्ये आलेलं हे कुटुंब भारत स्वतंत्र होण्याआधी अतिशय श्रीमंत कुटुंबांपैकी एक होतं। अर्थात या कुटुंबाच्या श्रीमंतीची चर्चा सध्या होण्याचं कारण म्हणजे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हिबानामा करत जमीन दिल्याचा दावा। हा हिबानामा म्हणजे काय, तर मुस्लिम कायद्यानुसार हिबा म्हणजे स्वेच्छेने आपली मालमत्ता दुसऱ्याला देणं। हिबा हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ भेट देणे असा होतो, ज्यामध्ये कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीशिवाय किंवा परताव्याशिवाय संबंधित व्यक्ती आपल्या मालमत्तेचा ताबा दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकते। या मालमत्तेत घर, जमीन, दागिने अशा गोष्टींचा समावेश होतो। आता हा करार जेव्हा लेखी स्वरूपात होतो त्यावेळी त्याला हिबानामा असं म्हणतात। मुस्लिम कायद्यात हिबानामा या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे। कायदेशीर व्यवहारात गिफ्ट डीड किंवा बक्षीसपात्र मालमत्ता असे शब्द वापरात असले तरी काही वेळा हिबानामाचाही कायदेशीर उल्लेख आढळतो। हिबानाम्यात संपत्ती देण्यामागची कारणं काय आहेत हे सांगणं आवश्यक असतं। तसंच हिबानाम्यात संपत्ती देणाऱ्यानं कोणतीही अट, मर्यादा किंवा परतावा मागायचा नसतो। जो हिबा देत आहे ती मालमत्ता त्याच्या स्वतःच्या मालकीची असावी, तर जो हिबा घेणारा आहे हा हिबा देणाऱ्याचा मित्र, नातेवाईक किंवा एखादी संस्था असं कुणीही असू शकतं। याच आधारे सालारजंग कुटुंबाच्या वंशजांनी ही जमीन भुमरेंच्या ड्रायव्हरला दिल्याचं सांगण्यात येतंय। पण हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेत आल्यानंतर हैदराबादच्या सालारजंग घराण्याचे वंशज मीर मेहमूद अली खान यांना आर्थिक गुन्हे शाखेनं नोटीस बजावली आहे। त्यामुळे आता त्यांची चौकशी होणार आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात आधीही पोलिसांनी त्यांना 2 वेळा चौकशीसाठी बोलवून प्रश्नावली भरायला लावली होती, मात्र त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र नसल्यानं त्यांनी वेळ मागितला होता। त्यामुळे तेव्हा चौकशी अपूर्ण राहिली। आता पुन्हा नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। पण या सगळ्यामुळे चर्चेत आलेत ते हैदराबादच्या निजामाचे पंतप्रधान। त्यांनी कलेसाठी दिलेलं योगदान आणि या सालारजंग कुटुंबाची अफाट श्रीमंती।